विदर्भ के जंगलों में बाघों के हमले लगातार बढ़ते ही जा रहे हैं और कई निर्दोष ग्रामीणों को अपनी जान गंवानी पड़ रही है। इस संकट से बचने के लिए नागपुर में एक बड़ा फैसला लिया गया है। राज्य सरकार और मार्वल कंपनी के बीच एक विशेष समझौता हुआ है, जिसके तहत वनों के आसपास गाँवों में कृत्रिम बुद्धिमत्ता यानी आर्टिफिशियल एजेंसी के माध्यम से निगरानी की जाएगी। इस मौके पर राज्य के महसूल मंत्री और पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुले, वित्त राज्य मंत्री आशीष जायसवाल और मार्वल कंपनी के सीईओ व जिला पुलिस अधीक्षक डॉक्टर हर्ष पोद्दार उपस्थित थे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की दूरदृष्टि से शुरू की गई इस पहल का उद्देश्य है मानव और वन्य जीव संघर्ष को रोकना और लोगों की जान बचाना। नाही, वाघाची वाढती संख्या, पहिले वाघ संख्या कमी होती, त्यामुळे त्याला संवर्धन करण्यासाठी शासनाने खूप प्रयत्न केले आणि आता संख्या वाढलेली आहे आणि ही संख्या दरवर्षी वाढत जाणार आहे। त्यामुळे माननीय पालकमंत्री श्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी आणि मी मागे अनेकदा या संदर्भात बैठकी घेतल्या आणि लोकांचा मृत्यू कसा टाळता येईल, अलर्ट पूर्वी कसं देता येईल यासाठी मार्वल मार्फत एक एमओयू करण्यात आलेला आहे आणि अपेक्षा आहे की या टेक्नॉलॉजीचा वापरातून लोकांना पहिले अलर्ट येईल, त्यामुळे लोक अलर्ट मोडमध्ये जाऊन स्वतःचा जीव वाचवतील। आणि एक मोठं आव्हान आहे वाघाचा हल्ल्यामुळे, तर त्याचा निश्चितच याच्यातून एक मोठा दिलासा मिळेल असं अपेक्षित आहे। हा एक प्रयोग आहे, तो यशस्वी होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे। दुसरं, आता माननीय वनमंत्री गणेश नाईक साहेब आणि बावनकुळे साहेबांनी मी मुंबईला जेव्हा बैठक घेतली होती तेव्हा वन्य प्राण्यांमुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे त्याच्या संदर्भामध्ये देखील एक कन्झर्वेशनची पॉलिसी आम्ही तयार केलेली आहे, ते देखील लवकरात लवकर मंत्रिमंडळात येणार आहे। चारा लागवड, बांबू लागवड अशा पद्धतीचे काही धोरण केलेले किंवा शेतकऱ्यांना क्रॉप डायव्हर्शन आणि त्यांच्यामध्ये सोलर लावणे वगैरे अशा पद्धतीचा विविध उपक्रम आम्ही आता प्लॅन केलेला आहे आणि लवकरात लवकर या संदर्भामध्ये मंत्रिमंडळात प्रस्ताव येणार आहे। या गंभीर विषयाकडे माननीय पालकमंत्री महोदयांनी स्वतः खूप लक्ष दिलं, त्या अफेक्टेड एरियामध्ये जाऊन मीटिंग घेतली आणि मुंबईला वनमंत्र्यांसोबत बैठक घेतल्यामुळे खूप काही प्रश्न या ठिकाणी मार्गी लागलेले आहे आणि मला विश्वास आहे की या पद्धतीचा जो एक प्रयत्न झालेला आहे हे टेक्नॉलॉजी आहे आणि टेक्नॉलॉजीचा वापरातून निश्चितच एक मोठं रिलीफ मिळेल आणि आव्हान आहे, परंतु त्या आव्हानाला सामना करण्यासाठी जे काही उपाययोजना शासन म्हणून करता येईल ते करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे। जगातील आधुनिक तंत्रज्ञान ज्यातनं हे जे आता टेक्नॉलॉजी आपण घेतो आहे, 900 ठिकाणी कॅमेरे या ठिकाणी असतील, 900 ठिकाणी अलार्म असतील, ताळोबापासून तर नवेगाव खैरीपर्यंत आणि पारशिवनीपर्यंत सर्वच त्या ठिकाणी जेवढे फॉरेस्टचे बफर झोन आहे आणि बफर एरिया आहे आणि वन्यजीवी एरिया आहे या एरियामध्ये लागतील। याकरता एमओयू झाले। या एमओयूच्या माध्यमातून जेव्हा ही टेक्नॉलॉजी ऍक्च्युअली सुरू होईल तेव्हा एखादा वाघ किंवा एखादा बिबट गावाकडे येतो आहे आणि उद्या एखाद्या खाजगी शेतीकडे येतो आहे, हे कॅमेरे त्यांना डिटेक्ट करतील आणि तात्काळ गावाला अलार्म देतील। बिबट आलाय, वाघ आलाय असे अलार्मचा आम्ही प्रशिक्षण देऊ, कसले अलार्म असणार आहे। आणि त्यामुळं जे अचानक झडप घेऊन जीव घेतला अशा घटना म्हणजे आता तर मागच्या 3 वर्षामध्ये एवढं प्रमाण वाढलं आहे की वाघाचे प्रमाण वाढलं आणि त्यानुसार मग आता गावाकडे वाघ यायला लागले आहे त्यांचा एरिया संपल्यामुळं। त्यामुळं मला असं वाटतं ही टेक्नॉलॉजी लोकांना जीव वाचवण्याकरता आहे, ही वित्तहानी आणि जीवहानीकरता ही टेक्नॉलॉजी आणलेली आहे। आणि मला विश्वास आहे की आमचे हर्ष पोद्दार जे आमचे IPS आहेत यांच्या हे ते सीओ आहेत त्या मार्वलचे आणि त्यांच्या माध्यमातून हे जे टेक्नॉलॉजी आहे ही जगातली प्रूव्हन टेक्नॉलॉजी आहे। ही जर ह्या जंगलात वापरल्या गेली तर मोठ्या प्रमाणावर जीवहानी थांबेल। मी आशीष जायसवालचे या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी हे जे जीव जात आहे देवळापार, पारशिवनी, चंद्रपूरपासून तर सर्वीकडे या हल्ल्यापासून लोकांचा बचाव होण्याकरता याकरता पुढाकार घेतला। आमचे वनमंत्र्यांनी एक पुन्हा योजना दिली आहे, माननीय मुख्यमंत्र्यांनी सूचना दिली की जेवढा बफर झोनचा एरिया आहे किंवा फॉरेस्टला लागून एरिया आहे त्या एरियामध्ये शेतकऱ्याची जमीन, कारण वाघामुळे घाबरलेले आहेत, बिबटमुळे घाबरलेले आहेत, वन्य प्राण्यांमुळे घाबरलेले आहेत, हत्तीमुळे घाबरलेले आहेत, असे जे शेतकऱ्याचे जमीन पडीत पडलेली आहे, कुणीच पिकवायला जात नाही, अशा शेतकऱ्यांना
50,000 रुपये एकरी वर्षाचे, 50,000 रुपये एकरी वर्षाचे त्यांना आम्ही रेंट देणार आहोत. 30 वर्षाकरता जमीन एमओयू करणार आहे आणि 30 वर्ष या जमिनीवर मग फॉरेस्ट डिपार्टमेंट तिथे सोलर प्रकल्प राबवेल, बांबू लागवडीचे प्रकल्प राबवेल, ग्रासलँड डेव्हलपमेंट करतील. मोठ्या प्रमाणावर त्यांनी योजना तयार केली. त्यामुळे पुढच्या काळामध्ये लवकरच ही योजना येत आहे. त्यामुळं मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या धर्तीवर वनात शेतकरी जे काम राहतात किंवा वनात त्या ठिकाणी शेती करतात त्यांच्याकरता 50,000 रुपये एकरी वर्षाचे हे महाराष्ट्र सरकार एमओयू करणार आहे. त्यामुळे पडीत जमिनीचे जे प्रश्न आहे ते मिटतील. लोकांना घर बसल्या 50,000 रुपये एकरी उत्पन्न मिळेल. त्या उत्पन्नावर शेतकरी आपल्या मुलांना रोजगार निर्मिती करू शकेल. हाही एक मोठा निर्णय शासनाने घेतला आहे. आज मार्वल कंपनीने जे टेक्नॉलॉजी आणलेली आहे ती टेक्नॉलॉजी अत्यंत महत्वाची आहे आणि या देशाला एक वरदान ठरणार आहे. आमच्या विदर्भाला वरदान ठरणार आहे आणि त्यामुळे आजचे एमओयू झालेले आहेत. नागपुर, पेंच, ताड़ोबा, अंधारी और नवेगांव नागजीरा व्याघ्र प्रकल्पों के आसपास के गांवों में अब कुल 3,150 हाईटेक कैमरे और सायरन लगाए जाएंगे। ये कैमरे बाघ और तेंदुओं की स्वतः पहचान करेंगे और जैसे ही कोई खतरा गांव की ओर बढ़ेगा, वायरलेस सायरन के जरिए ग्रामीणों को तुरंत सतर्क किया जाएगा।